टाइम मशीन. लेखक निखिल बागोरे. प्रकरण 8. अँटीडोट इज रेडी, रागिणी म्हणाली. व्हॉट? मराठ्यांना त्यांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. एवढ्या लवकर? राकेशची सुद्धा तीच अवस्था होती. येस, आय एम सिरियस, बट हाऊ? मराठे स्वतःला शांत करत म्हणाले. चला बघूया आत जाऊन. राकेश लॅबच्या दिशेने जायला निघाला. थांब थांब थांब, केमिकल्स अजून हवेत आहेत. हवा क्लीन होऊन द्या आधी. तोपर्यंत मी काय केलं ते सांगते. ती दोघांना लॅबमध्ये घेऊन जाण्याऐवजी पुन्हा लिव्हिंग रूममध्ये घेऊन आली. तेव्हा तिने तिचा लॅबकोट काढला आणि लॅबच्या दरवाजाच्या बाजूला कोपऱ्यात फेकला. तिघे सोफ्यावर बसले. मराठे आणि राकेश आता रागिणी आपल्याला काय सांगते याकडे लक्ष देत होते. माझ्याकडे असलेल्या 1969च्या सॅम्पलच्या माहितीनुसार आत्ताच्या आणि तेव्हाच्या सॅम्पलमध्ये तसं बघायला गेलं तर खूप फरक होता आणि तसं बघायला गेलं तर नव्हताही. मी माझ्या परीने माझ्या आत्ताच्या सॅम्पलसाठी असलेल्या अँटीडोटचं स्ट्रक्चर चेंज केलं. थोडं कॉम्प्लिकेटेड होतं, पण झालं शेवटी. आता तुमच्या उरल्या सुरल्या सॅम्पलवर टेस्ट करून बघूया कन्फर्मेशनसाठी. हो चालेल ना. मराठे लगेच उतावीळ झाले. किती वेळ लागेल तुला टेस्टिंग पूर्ण करायला? अराउंड 15 मिनिटं. माझ्या कॅल्क्युलेशननुसार माझ्या अँटीडोटचा जिगोकूवर परिणाम सुरू व्हायला साधारण 10 मिनिटं लागतील. आणि तुमच्या सॅम्पलची क्वांटिटी बघता प्रोसेस पूर्ण होऊन बायोवेपन नॉर्मलाइज व्हायला आणखीन 5 मिनिटं पकडा. ठीक आहे. त्या केमिकल रिॲक्शनचे काही साईड इफेक्ट्स? आय डोंट थिंक सो. ओके, गुड. हां, पण मला 1969 मध्ये गेल्यावर मॅन्युफॅक्चर कसं करता येईल हे? मी तुमच्या काळातल्या टेक्नॉलॉजीवर रिसर्च करून तुम्हाला प्रोसेस नीट लिहून देईन. वेळ मिळाला इथे तर आपण एक डेमो तयार करूनही बघू त्या प्रोसेसने. पण जर तुमच्या काळातले इक्विपमेंट्स मिळाले तर. ग्रेट, थँक्यू सो मच. डोंट थँक मी येट. का? मी हे सगळं करेन, पण एका अटीवर. आता काय नवीन? मला टाइम मशीन बघायचंय. नो, नॉट पॉसिबल. मराठे काही बोलण्याच्या ऐवजी राकेशच म्हणाला. सॉरी रागिणी, आय नो तू खूप काही करतेस आमच्यासाठी आणि त्या बदल्यात तुला हवं ते मागण्याची लिबर्टी सुद्धा आहे, पण हे शक्य नाहीये. जोपर्यंत मी मशीन बघत नाही तोपर्यंत माझा विश्वास कसा बसेल की ह्यांनी मला जे काही सांगितले ते खरं आहे ते? हे बघ, टाइम मशीनच्या सिक्युरिटीचा हेड मी आहे आणि हा माझा निर्णय आहे की कोण तिथं जाऊ शकेल आणि कोण नाही. ते मराठ्यांचा नाही आणि माझं उत्तर नो आहे. राकेश धाड धाड बोलून गेला. मराठे आणि रागिणी त्याच्या या हावभावांकडे बघतच राहिले. Sample complete. Ready to continue?